शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। न्यूज टॉप 9 बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीला आपण हल्लेखोराला अटक झालेली आहे आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय कट होता का असा प्रश्न निर्माण होतोय, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सैफ हल्ला प्रकरणामध्ये कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। आरोपी बांगलादेशी असल्यामुळेच आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं हे निरीक्षण आहे। दरम्यान सैफवरील हल्ल्याप्रकरणी वांद्रे कोर्टाकडून आरोपी मोहम्मद शहजाद याला 5 दिवसांची पोलीस कोठडी। सैफ अली खानवर हल्ला करणारा 30 वर्षाचा मोहम्मद हा बांगलादेशी असल्याचा संशय आहे। मुंबईत विजय दास नावानं त्याचं वास्तव्य होतं। हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत असल्याची पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती। तर आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याचं अजून सिद्ध झालेलं नाहीये। आरोपी 7 वर्षांपासून मुंबईत राहतोय, आरोपीच्या वकिलांचा हा दावा आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्याच्या कासारवडवलीमधून अटक। लेबर कॅम्प मागच्या जंगल परिसरामधून अटक केल्यानंतर सुरुवातीला चेंबुरीनंतर खार पोलीस ठाण्यात त्यांना चौकशीसाठी आणण्यात आलं। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई आहे। ठाण्यातील लेबर कॅम्पमधील कारवाईचा व्हिडिओ TV9च्या हाती। मध्यरात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून चौकशी। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक केली। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपलेला होता। लेबर कॅम्प मागे असणाऱ्या जंगलात आरोपी लपून बसला होता। सैफच्या घरी चोर शिरला, विरोधक म्हणाले कायदा सुव्यवस्था ढासळली। सैफ हल्ला प्रकरणावरून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। तर आरोपीला कुणीतरी वांद्रे भागात श्रीमंत लोक राहतात हे सांगितलंय। सैफचं घर होतं हे आरोपीला माहिती देखील नव्हतं, अजित पवारांचं वक्तव्य आहे। आरोपी बांगलादेशातील असेल तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे। आदित्य ठाकरेंची अमित शहांवर टीका। रोहिंग्या असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं? बांगलादेशी नोकऱ्यांच्या बहाण्यानं येतात आणि चोऱ्या करतात। राज्यामधून रोहिंग्यांना हकलून बाहेर काढू तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती आहेत। नितेश राणे यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर। सगळ्या मोर्चांमध्ये आमचा प्रमुख मुद्दा हाच होता की हे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान हे ज्या ज्या देशामध्ये जातात, ज्या ज्या राज्यामध्ये जाऊन राहतात, पहिलं नोकरी मागण्याच्या निमित्ताने येतात आणि मग घरात घुसून चाकू हल्लाही करतात। म्हणून बाहेरून भारतात येऊन राहणाऱ्यांवर कारवाई व्हावी, रोहित पवारांची प्रतिक्रिया आहे। सैफ अली खान प्रकरणी आरोपी बांगलादेशी असल्याच्या माहितीनंतर रोहित पवार यांची टीका। सीमेवरील सैनिकी यंत्रणेची ताकद वाढवावी अशीही मागणी। महाराष्ट्रातले किती आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे किती, ज्याच्यामध्ये हे जर भारताच्या बाहेरचे लोक इथे येऊन राहत असतील तर कारवाई तर झालीच पाहिजे आणि केंद्र सरकारने त्या बाबतीतली दक्षता घेतली पाहिजे।